यात्रेची पर्वतरांग. इथल्या प्रत्येक डोंगराला एक महत्त्वपूर्ण इतिहास आहे आणि प्रत्येक वाटेला काही कथा आहेत. पण काही वाटा अशाही असतात, त्या कधी चुकतात तर कधी नवीन दिशेने योग्य मार्गावरती घेऊन जातात. आणि राजांची गाणी ऐकत ऐकत आम्ही आता हुबुल प्रोत्साहाने वरती चाललोय आणि ती मध्ये जंगलात वगैरे हरवलेलो. आणि तेव्हा असं आठवलं की मावळे कसे जात असतील डोंगरावरती पाऊल वाटेने वगैरे. तर आता हा माणिकगड. तर चला, आज आपण सफर करणार आहोत अपरिचित अशा दुर्गाची, म्हणजेच आपल्या दुर्ग माणिकगडाची. हा बघा, हाच तो जुन्याचा गाणा आपल्याला इथे दिसतो. हे बघा, पाण्याचं टाक आहे, ते पाण्याचं टाक आहे. इथे गडावरती वाड्याचे अवशेष आपल्याला दिसतात. हे बघा, हे आहे प्रवेशद्वार गडाचं. इथे बघ, हे बघा, ऑसम भाई. ते बघा, तो डॅम आहे जो येताना आपण गाडी ना त्या तिथे कुठेतरी पार्क केली. इथे भाई साहेब, एवढं भारी वाटतंय ना इथे येऊन. तुम्हाला देखील माझी व्हिडिओ बघून भारी वाटेल. तुम्हाला व्हिडिओ आवडली तर नक्की सबस्क्राईब करा, चॅनलला शेअर करा व्हिडिओ. तिथे जाऊया प्रवेशद्वारवरती गणपती बाप्पाची मूर्ती कोरलेली आहे, ते देखील तुम्हाला दाखवतो. जो असा प्रशस्त असा वाडा आपल्याला हा दिसतो. गणेशपट्टी. आणि आता पावसाला यायला सुरुवात झाली आहे, वरती तटबंदी आहे. आपण बघूया, तोपर्यंत जाऊन थेट गणेशपट्टीच्या आतमध्ये जाऊया. तर शिव सकाळ मंडळी, सगळ्यांना जय शिवराय. तर आज आपण आलोय नवीन एक ट्रेकला, जो की आहे माणिकगड किल्ला. पनवेलच्या जवळ असणारा हा माणिकगड किल्ला आहे, तो आपण सफर करणार आहे. आज लेजंड टाटा नॅनो घेऊन आलोय. विष्णू, प्रथमेश, मी आला. आता ही वॉटर क्रॉसिंग करायची आपल्याला. आत्ताच सफर चालू झाले. पुढे जर पावसाला आणि पाणी वाढलं ना, पलीकडे जायचं वांदे. अशा पद्धतीने वॉटर क्रॉसिंग करून परत पोहोचले. पुढे एक वाडी आहे आणि साईडला इकडे माणिकगड किल्ला आहे. तर हा समोर दिसतोय तो आपल्याला माणिकगड दिसतोय. हे बघा, हे पूर्ण जंगलाची वाट आहे. इकडनं जायचं आपल्याला, म्हणजे पूर्ण जंगलातून जायचं. तर बघूया कसा प्रवास होतोय. आता ना पाठीमागून येऊन इथपर्यंत पोहोचलो. तर इकडे पण जायला रस्ता नाही, हे शेत आहे. तो समोर आहे तो माणिकगड आहे, इकडनं रस्ता आहे. तर असा रस्ता आहे ना, त्याच्यामुळे वाटतंय की इथून रस्ता असावा. परत एकदा सह्याद्रीमध्ये आलो आहे. आता ब्लॉग बनवायला सुरुवात केली आहे. हे इथं शेवाळ आलेलं आहे आणि चालू आहे. रात्री पाऊस होऊन गेला आहे. जास्त बडबड नाही करणार आहे, रस्ता एकदम थोडा पॉईंटला दाखवत जाईल तुम्हाला. कारण की ब्लॉग खूप जास्त मोठा होतो आणि तुम्हाला पूर्ण माहिती भेटत नाही, तुम्ही मध्ये स्किप करून जाता. तर सह्याद्रीच्या भटकंतीमध्ये आलो आहे मी माणिकगडाच्या ट्रेकसाठी, जो की पनवेलच्या खूप जवळ आहे. कर्नाळा, इर्षाळगड, कर्नाळा, परत सांगशी किल्ला, प्रबळगड, कलावंतीनदुर्ग, मलंगगड, पुन्हा चंदेरी किल्ला, म्हैसमाळचं पठार, हे सगळं आहे. आणि इथून ना रस्ता दिसत नाही, म्हणजे क्लोज केल्यासारखं वाटतं. सकाळचे 9:07 झाले. ट्रेक चालू केली आहे, एक 15-20 मिनटं झाले. इथे येऊन पोचलो आहे. तर भातशेती अजून काही चालू केली नाही आहे, कारण पुरेसा असा पाऊस झाला नाही, त्याच्यामुळे रोपं अशी लावलेली आहेत. बघा, धुक्यात हरवलेला माणिकगड किल्ला. आता पाऊस जरा यायला लागलेला, मगाशी ऊन पडलेला आणि आता पाऊस यायला लागला आहे. वरती पाऊस आहे, वरती पाऊस पडतो. पूर्ण दुखावरती चाललाय ना. मला इथे येऊन थांबलोय, पाऊस यायला लागलाय. विष्णूने काय घातलं नाही, रेनकोट वगैरे काहीच नाही आणलं. प्रथमेशने आणलाय, त्याने आणलाय, मी पण आणलाय. कौशिकला पण रेनकोट आहे. विष्णू पूर्ण भिजणार आहे. आता बघू, रस्ताच नाही, या ओहळामधूनच जायचं आपल्याला वरती. असं बघा, ओहळ आहे इथं, पूर्ण ओढे, हे झऱ्याचं पाणी येते, पावसाळ्यात येत असतं. हा ट्रेक बघून ना असं वाटतं की अंधारबन ट्रेक करतोय आम्ही. पूर्ण अंधार झालाय आणि असं वड्या नाल्यातून ट्रेक करतोय, म्हणजे जे की अंधारबनचा ट्रेक आहे तसा. पैकी इथे झरा वाहतोय, प्रथमेश मार्ग बनवतोय, बघू बनतोय. चला इकडनं जाऊ. लय भुलभुलला याचा रस्ता आहे आणि आता पाऊस जरा चालू आहे. रस्ता चुकलोय आम्ही, रस्ताच नाही माहिती. हे बघा, इकडनं असं वरती जायला आहे
पण हा वाड्याचा आणि झऱ्याचा भाग आहे. रस्ता कुठे आहे तोच नाही माहिती. आम्ही रस्ता चुकलो आहे आणि असं ह्या खिंडीतून जायचं आहे. पूर्ण झरे वाहत आहे तिथं खाली आणि मी असं आहे. पाऊस येतो वरून आता आणि इकडनं वॉटर क्रॉसिंग करायची आहे. प्रथमेश बघा कसा चढतो. बघू आता, चला जावं तर लागणार आहे. आणि इकडं त्या साईडला आहे. आम्ही चुकलो रस्ता. आरामसे रे आरामसे. चला, जय शिवराय, जय शंभूराज. बघा इथून रस्ता बनवला आहे कसा बसा. इथं आलो आहे. पूर्ण खाली वॉटरफॉलचं आहे. हा रस्ता बनवला आहे आणि आता चाललो आहे जंगलातून. इथून सांभाळून या. ऐक, रस्ताच नाही, रस्ताच नाही. पूर्ण जंगलात फसलोय आता मी. वरती जाऊन बघते. रास्ता बनाना पडेगा ब्रो. ए या या, या प्रथमेश या, सावकाश या. जायचं वरती, त्या तिकडे कुठेतरी मालिक. अरे इकडे मालिकडे भाई. अशा पद्धतीने इथून खाली ना आपण या पठारावरती आलोय. म्हणजे कसं कसं आलो ना इथून ते आम्हाला आमचं माहिती आहे. आम्ही कसं आलो ते लाल लाल झाड दिसतं का बघा इथं कुठेतरी. इथं हां, इथून त्या वड्याच्या इथून असं करत करत आलो इथं. चला, व्हिडिओ आवडली तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून लिहा जय शिवराय. आणि व्हिडिओ लाईक करा आणि शेअर देखील करा. चला असं इथे जाऊ आता. तर इकडनं गेलं ना या साईडने तर जंगलात फसू आपण. खाली खाली जाऊ कर झरणे वगैरे असतात ना, त्याच्यामुळे झरे वगैरे वाहतात. त्याच्यामुळे पाऊलवाट बघू. अशी इकडनं एक मंदिर तर दिसतं मॅपवरती, हनुमान मंदिर. इकडनं असं जाऊ किल्ल्यावरती. तो बेस्ट वे असेल असं वाटतं मला. आणि काय हा जरा किल्ला दुर्लक्षित असल्यामुळे ना जास्त कोणी इथे येत नाही. त्याच्यामुळे असे मार्क वगैरे नाही करून ठेवलेले आहेत. अशी पाऊल वाटे खाली डायरेक्ट वळ आहे. वळ म्हणजे झरा. इथून एक पाय घसरला का डायरेक्ट खाली घसरत घसरत मरणार नाही. पण हातपाय मोडन 100% घसरल्यावर, पडल्यावर मरत. हे झाड कसले जरा कोणाला माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओमध्ये की हे झाड कसले. बघा आस्ते आस्ते येतात आता सगळेजण. दगड वगैरे ठेवले दिसत असत. जो कोणी आधी ट्रेक करून गेलाय त्याने, त्याच्यामुळं एक बरं पडतं. असं आता चालत चालत आलो आणि कुठे आपल्याला हनुमंतरायाचं मंदिर दिसतंय बघा. गडराख्याचं दर्शन घेऊ आता आपण आता हनुमंतरायाचं आणि पुढे वरती गडावरती जायला सुरुवात करू. हे बघा तुम्हाला दाखवतो. इथे ना हनुमंतरायाचं सुंदर असं मंदिर आहे आणि सुंदर अशी मूर्ती आहे हनुमंतरायाची. असं मंदिर जसे की आपण सांगशी गडावरती बघतो ना, त्याचप्रमाणे इथे वाड्याचं अवशेष बघा. हे वाड्याचा अवशेष आहेत. हा मोठा भला मोठा वाडा होता त्या काळामध्ये. जेव्हा कान्होजी आंग्रेंनी बांधला हा वाडा, त्यावेळेस हे किल्ला बांधला त्यावेळेस हा वाड्याची निर्मिती केलेली. तर बघा इकडनं आपण चालत आलो या साईडने. तर ते समोर तुम्हाला दिसतं का, हे बघा इथे सांगशी आहे. हा जो आहे ना तो सांगशीचा किल्ला आहे. हां, आणि त्याच्याच अपोजिटला हा माणिकगड. तर आता बसलो आहे, विसावा घेतला. विष्णू दमलाय जास्त, त्याच्यामुळे तो थांबत थांबत येतं. 1 तास काहीतरी टाईमपास केला आम्ही, त्याच्यामुळे लेट झाला आहे. आणि पाऊस पण येत नाही, वरून रोजा थांबला आहे. कधी यायचा काय माहिती. तर चला आता इथून थोडं राहिलं आहे, मग वरती जायचं. थोडं म्हणजे बरंच आहे, पण तरी यांना सांगतो थोडं राहिलं आहे, थोडं राहिलं आहे. थोडं राहून जाऊ वरती. चला आहे ना. कौशिक नाही थांबला आमचा. कौशिक नॉनस्टॉप येतोय, विषयच नाही त्याचा. कसलं भारी वाटतंय, कसलं भारी म्हणजे ते कसलं भारी वाटतंय. 1 नंबर वाटतं, 1 नंबर. हे बघा कसं मस्त आहे. असं वाटतंय की अंधारबनच्या ट्रेकला आलोय. अंधार झालंय सगळं. काय अशी दिशा लक्षात लावलं त्याच्यामुळे काय वाटत नाही एवढं. फक्त खूप मस्त आहे, खूप मस्त.
हे बघ चला करूया आपण ट्रेक. आता थांबलेत ते, पण मी थांबलो ना मला दम लागतो. तर मंडळी आपण आहे ना इथून नॉनस्टॉप खालून आलो इथपर्यंत. इथे पोचलोय. पोचल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा महाप्रवेशद्वाराची पाटी दिसते. ही जो आनंद आहे ना तो कशातच नाही आहे, कारण की मी गडाच्या प्रवेशद्वाराजवळ पोचलोय. माझे सगळे सवंगडी आहेत ना ते दमलेत आणि मी आता गडाच्या प्रवेशद्वारावरती पोचलोय. एवढा भारी आनंद होतोय ना की तुम्हाला सांगू शकत नाही. तर एवढा दम लागलाय, एवढं सगळं झालंय, तरी पण मला एवढं भारी वाटतंय. माझा आवाज तुम्हाला कमी येईल कारण की हवा चालू आहे वरती खूप जास्त. आणि आता सकाळचे 12:08 झाले दुपारचे, असं वाटत नाही आहे. आणि फायनली मी माणिकगडाच्या जो वरच्या टॉप आहे बरं का, वरती एक प्रवेशद्वार आहे, वरती ते प्रवेशद्वार आपल्याला दिसतं. आणि ह्या ठिकाणी आपण बेसला येऊन पोचलो आहे. अजून आपल्याला जाऊन पोचायचं तिथे वरती टॉपला, तटबंदी बघायची आपल्याला वरती जाऊन. आणि हे असणार बोर्ड आपल्याला दिसतो माणिकगडाचा. खूप छान म्हणजे खूप भारी वाटते. आणि बघा ढग कसे चाललेत. आणि बघा ही तटबंदी आहे, या साईडला देखील इथं तटबंदी आहे. इथं कुठेतरी पाण्याचं टाक आहे, हे तटबंदीच आहे. आणि इकडनं आपण वरती आलो आहे. आणि आता गडावरती कोण नाही आहे, खाली एक ग्रुप आला आहे, बहुतेक तो पण वरती ट्रेक करतोय. पण मी ना मला थँक्यू युनिवर्स, मला इथपर्यंत पोहोचवल्याबद्दल. मला हर गड किल्ल्याची गडदुर्गांची महाराजांच्या गडदुर्गांची ट्रेक करून एवढं मला यशस्वी केलं. तर मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की मी माझा जन्म महाराष्ट्रात जुन्नर तालुक्यात झाला आहे, शिवरायांच्या शिवजन्मभूमीत झाला आहे. आणि मी ही सह्याद्रीची सफर करतोय. हे बघा किती भारी, तो ग्रुप बघा तिथे वाटतं, खूप मस्त वाटतं. आणि हा जो ट्रेक आहे आणि हा जो आनंद आहे ना तो गगनातच मावत नाही. मी इथपर्यंत पोहोचलोय, मला हा ट्रेक पूर्ण करायचा. कारण दरवेळेस कधी ना कधी माझे ट्रेक काहीतरी आपण चंदेरी अर्धा राहिला पण तो मी केला. आणि आता इथे आल्यानंतर आपल्याला पाण्याचं टाकं दिसतंय. आता मी हे पाणी पिणार आहे कारण की माझी पाण्याची बॉटल आहे प्रथमेशकडं आणि ते सगळेजण खाली आहेत. आणि मला खूप जास्त तहान लागली आहे, खूप जास्त. चला हे बघा इथं गडाची तटबंदी दिसते आपल्याला. सुमारे 1700च्या दरम्यान आपले आरमार प्रमुख कान्होजी आंग्रे यांनी हा किल्ला बांधलेला, जो की आपला माणिकगड. त्या माणिकगडावरती एवढं काही नाही आहे बघायला, म्हणजे याचा काही जास्त इतिहास सांगितला जात नाही. पण मावळ म्हणजे पुन्हा मावळ ते कोकण यामध्ये जो व्यापारी मार्ग व्हायचा ना, त्या व्यापारी मार्गावरती लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ल्याचा निर्माण केलेला तर कान्होजी आंग्रेंनी. त्याच्यानंतर पेशव्यांकडे गेलं, पेशव्यांनी नंतर पुन्हा हा किल्ला की कान्होजी आंग्रेंकडे सोपवला. आणि त्यानंतर या किल्ल्याची देखभाल चालू राहिली. त्यानंतर इंग्रज आले. तुम्हाला तर माहिती, इंग्रजांनी आल्यानंतर आपल्या गडकिल्ल्यांचे गडदुर्गांचे किती नुकसान केलं ते तर तुम्हाला माहिती आहे. पायऱ्या फोडल्या, वरती जाळलं सर्व काही. जे महाराष्ट्राला लागलेलं वैभव आहे ना, मी दरवेळेस सांगत असतो की जे महाराष्ट्राला लागलेलं वैभव आहे ना ते कोणत्याच राज्याला नाही लागलं, कोणालाच नाही लागलं. एवढं मोठं वैभव ना आपल्या महाराष्ट्राला लागलं. आता आई शपथ सांगतो, एवढं भारी वाटतंय ना वरती येऊन, एवढं भारी वाटतंय ना. मी टॉपला पोचलोय आणि मला लय भारी वाटते. माझा आनंद माझ्या चेहऱ्यावर बघू शकता. आता तुम्हाला चुन्याचा गाणा दाखवतो. त्या काळामध्ये तटबंदी उभी करायचे ना, त्यावेळेस चुना वगैरे मिश्रण करून तटबंदीचे, आत्ताच्या काळात जे कॉन्क्रीट वगैरे लावतात ना, पण त्यावेळेस परत चुन्याचा गाणा वगैरे करायचे. त्याच्यामध्ये मी गूळ वगैरे टाकायचे, त्याचं ते मिश्रण असायचं. हा बघा, हाच तो चुन्याचा गाणा आपल्याला इथे दिसतो. हे बघा, हे बघा, हा चुन्याचा गाणा आहे बघा. दम लागलाय मला अक्षरशः, पण ठीक आहे. गडावरती आल्यानंतर ना जे सुख भेटतं ना, दम निघून जातो ना, एवढं भारी वाटतं. इथे बघा, इथे ते मध्ये खांब रवायचे, इथं बैलाचे हे करायचे, पूर्ण फिरायचे बैल बघा. आहे तो चुन्याचा गाणा, एक नंबर ब्रो. म्हणजे जो माझ्या मनामध्ये आनंद आहे ना तो कसाच नाही मावत. हे बघा इथे एक पाण्याचं टाक आहे. हे बघा इथे, तिथं चुन्याचा गाणं बघितला, इथे एक पाण्याचं टाक आहे. आणि ह्या इथे देखील पाण्याचं टाक आहे, इथे पाण्याचं टाक आहे. इथे गडावरती वाड्याचे अवशेष आपल्याला दिसतात. हे बघा, हे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराचे अवशेष आपल्याला बघणं अवस्थेत दिसतात. हे बघा इथे, हे गडाचं प्रवेशद्वार. यस यस, डन इट. इथे प्रवेशद्वार आहे. हे बघा, हे आहे प्रवेशद्वार गडाचं.
हे बघा, म्हणजे या साईडने आलं ना तर हे प्रवेशद्वार आपल्याला लागतं. तर बघा इथून खाली जाऊन बघूया आपण कसं आहे, कारण इकडनं पण रस्ता आहे ना वरती यायला, त्यामुळे. हे बघा इथे पण, हे बघा, ऑसम भाई. ते बघा तो डॅम आहे जो येताना आपण गाडी ना त्या तिथे कुठेतरी पार्क केली, या इथे कुठेतरी, तिकडं आपण तसं करत करत आलो इकडं. आता आपण खाली ना प्रवेशद्वार बघितलं, इथे छत्रपती शिवाजी महाराजांचं मूर्ती ठेवलेली आहे, अवस्थेत असलेली. हे मंदिर आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर इथे उभं केलंय. आणि हे आपल्याला दिसते गणेशपट्टी. आणि आता पावसाला यायला सुरुवात झाली, वरती तटबंदी आहे. आपण बघूया, तोपर्यंत जाऊन थेट गणेशपट्टीच्या आतमध्ये जाऊया. तर बघू आतमध्ये जाऊ कसं वाटतं, म्हणजे आतमधला तिकडचा जो प्रदेश आहे ना तो आपल्याला एक्सप्लोर करायचा आहे. बघा एक्सप्लोर करूयात आपण. आणि माझ्या बोलण्यातून तुम्हाला जास्त मी जास्त ओरडतोय किंवा जास्त बोलतोय असं समजू नका, कारण की खूप भारी वाटतं. इथं वाडा आहे बघा, वरती वाडा आहे, तुम्हाला वाडा देखील दाखवतो. आणि आता पाऊस यायला सुरुवात झाली आहे. चला, हे बघा इथे वाडा आहे, हे वाड्याचं अवशेष बघा तुम्ही सर्व. हे बघा, हे बघा, हे वाड्याचा अवशेष आहे. म्हणजे त्या काळामध्ये किती भारी असेल हा वाडा, किती मस्त बांधलेला असेल कान्होजी आंग्रेंनी हा किल्ला. बघा किती भारी, म्हणजे एवढं भारी वाटतंय ना. आणि ऍक्च्युली इथं संवर्धन चालू आहे ना, त्याच्यामुळं वाड्याचं औषध आपल्याला पूर्णत्व दिसतं. आणि आता वारा चालू आहे त्याच्यामुळे माझा आवाज तुम्हाला कमी येईल. पण हे बघा, हे वाड्याचं जोतं बितं आहे बघा, हे बघा किती भारी. हे बघा, हे पूर्ण वाडा, हा वाडा इकडे देखील आहे. म्हणजे एक रूम असावी, किंवा इकडनं बघा वरून खाली यायला सदर वगैरे असावी. हे बघा इथे काय, हे काय, हे बघा हे देखील वाड्याचंच आहे, हे स्ट्रक्चर वाड्याचंच आहे. हे बघा पायऱ्या आहेत, तिथून वरती चढलो त्या देखील पायऱ्या आहे. हे पण वाड्याचंच आहे, वाड्याचं स्ट्रक्चर आहे मोठं. हे बघा इथे दिसतंय का तुम्हाला, एक नंबर, म्हणजे एक नंबर. म्हणजे जो कधी भारी वाटते, लय भारी वाटते. मला एवढा जास्त आनंद झालाय ना की तुम्हाला सांगू शकत नाही. बघा वाड्याचा इंटरेस्ट तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे बघा इथून वाड्याचा एंट्रन्स आहे. हे बघा इथं एक रूम असेल, ही एक रूम असावी. हे बघा खालचा पायाच, हे बघा इथून वरती गेला. हे बघा ही एक रूम असावी बहुतेक तरी, म्हणजे अशी रूम असावी. ते आता बांधलेलं असावं, पण एक रूम असावी, ही एक रूम असावी. मधला पॅसेज, इकडे किचन वगैरे असावं. म्हणजे हे बघा, आपण इकडे वाड्याच्या बाजूला बघितलं म्हणजे हे बाहेर निघायला पूर्ण स्ट्रक्चर वॉशरूम असू शकतं ते. जे बघा इथून असं इथून कुठेतरी आहे ते. हे बघा इथे कुठेतरी आहे ते. चला आता तिकडे बुरुजावरती जाऊ आपण, बुरुज बघू. चला बुरुज बघायला जाऊया. हे बघा इथे बुरुज आहे. हे बघा हा जो बुरुज आहे ना, त्या पायऱ्या आल्यात ना, पायऱ्या त्या इकडेच आल्यात. पायऱ्या ज्या आपण तिकडनं बघितल्या ना, त्या पायऱ्या पूर्ण इकडे बुरुजाकडे येऊन मिळतात. बघा हे बघा इथे ह्या पायऱ्या आहेत ना, या स्टेप्स दिसतात का तुम्हाला, या पायऱ्या. मी आता तिकडनं आलो त्या वाड्यामधून, पण त्या इकडनं आलो ना आपण मंदिराचं वगैरे, तर असा हा बुरुजाकडे यायला रस्ता आहे. हे बघा हा बुरुज आहे, बघा हा बुरुज आहे. खाली असा विहंगम नजारा आहे. आणि धुकं येते, कॅमेरावरती लेन्सवरती थोडं पाणी पडले, पण ऍडजस्ट करून घ्या. का हा बुरुज, तिथे बुरुज आहे. हे बघा अय्यो, हे बघा तिथे एक पोर आलेले तिथं. इथे हे बघा तिथं पाण्याची टाकी, तिथं आपण पाणी पिलो आता. आणि आमची मंडळी कुठं आहेत, मंडळी आमची दिसतीच नाहीत. पण बघा ही पूर्ण इथं बुरुज आहे, ही तटबंदी आपल्याला दिसते. आता तटबंदीच्या इकडे खाली जाऊन बघूया आपण, ठीक आहे. बघा हा बुरुज आहे, हा बुरुज आहे इथे. आणि इकडे देखील पाण्याचं टाक आहे. आणि पुढे जाऊन बघूया काय वास्तू येते, काय बघायला भेटतं ते. बघा हे बघा ही खूप मोठी अशी प्रशस्त पाण्याची टाकी आहे. हे बघा आपण बघू शकता, ही खूप मोठी प्रशस्त असते टाकी. म्हणजे कान्होजी आंग्रेंनी त्यावेळेस हा किल्ला बांधला, किती विचार करून बांधला असेल हा किल्ला. या गडावरती पाण्याचं, पिण्याच्या पाण्यायोग्य पाणी हे सर्व हे आता सध्या हे आले याच्यावरती संवर्धन झालं, तर त्यांचं एक नंबर पाणी प्यायला. उन्हाळ्यात हेच पाणी कामाला येतं. हे बघा किती नितळ पाणी आहे पाण्याच्या टाक्याचं. तर महादेवाचं मंदिर आहे, महादेवाच्या मंदिराचं तुम्हाला मी दर्शन घडवतो माझ्या व्हिडिओ मार्फत. तर मंडळी आता आपण पोचलोय महादेवाच्या मंदिरापाशी. तर महादेवाच्या मंदिराचं आपण दर्शन घेणार आहे. तर महादेवाची जी पिंड आहे ना, ती तुम्हाला दाखवतो मी, महादेवाची पिंड. तर हे बघा नंदी महाराज, हे शंकर महादेवाची पिंड आहे. हे बघा इथे देखील तुम्हाला दाखवतो. हे बघा इथे देखील पाण्याचं टाक आहे. आणि इकडे पुढे जायला ना रस्ता आहे. आता मी शूज काढले, पाय बघा, पायाची वाट लागली आहे सगळी, पूर्ण भिजले, ओले झालोय. हे बघा इथं पाण्याची टाकी आहे, हे वाड्याचा अवशेष आहे. आणि हा देखील प्रवेशद्वार आहे. बघा तुम्हाला दिसतंय का इथे, हा देखील प्रवेशद्वार आहे.
भारी वाटते, पण खूप भारी वाटते. आता किती वाजले सांगू का? 12:31 झाले. 12:31 म्हणजे मी टार्गेट पकडलेलं मला 12:15 वरती पोचायचं. पण ठीक आहे, 12:30 वाजले. सगळं काही एक्सप्लोअर केलं आहे. आता ते वरती ना वाड्याचं औषध आहे ते दाखवायला नाही ह्या बाजूला मी येतो नंतर. पहिल्यांदा आपण महादेवाच्या पिंडीचं दर्शन घेऊ, महादेवाचं दर्शन घेऊ आणि आपल्या सुखसमृद्ध आयुष्यासाठी त्यांच्याकडं मागणं मागूयात. जसं स्वामी सगळंच आपल्याला देतात. स्वामी म्हणजे महादेव, महादेव म्हणजे सगळं काय आपल्यासाठी ते. ठीक आहे, चला आता दर्शन घेऊ आपण. आमचे मंडळी ना इथे येऊन बसलेत आत्ताशी, म्हणजे यांना आता निघले, यांना अजून वरती यायला 10-15 मिनिटं लागतील. तिकडे बघा धुकं किती मस्त येते. चला आता आपण ना इथे पाण्याची टाकं बघा, इथे देखील पाण्याचं टाकं, इकडे पाण्याचं टाकं, इकडे पाण्याचं टाकं आहेत आणि त्या तिकडे पलीकडे देखील पाण्याचं टाकं आहे. हे महादेवाचं मंदिर आहे. महादेवाच्या पाया पडलो. अरे आता आपण शूज वगैरे घालू आणि थेट निघूया, आपला दौरा तिकडे करूया. चला जाऊ. मला वाटलं नव्हतं येतील हे, पण आले भाई, आले आले. होप होता माझा येतील, विष्णूचा खरा नव्हता पण होप होते, आले. आणि भाई साहेब तुम्हाला काय सांगू, हे वातावरण एवढं भारी वाटतंय ना. ऊन पावसाचा खेळ चालू आहे, ऊन पावसाचा. म्हणजे पाऊस येतो, परत ऊन पडतं, परत ढग येतात, मग पाऊस पडतो थोडा थोडा दवबिंदूंचा आणि परत ढग येतात. एवढं भारी वाटतंय ना अक्षरशः. मग खाली ऊन पडलेलं आहे बघा, त्या साईडला आहे ना ऊन पडलेलं आहे, पण गाडावरती आले, ढग आलेत आणि जो आनंद आहे ना म्हणजे वरती येऊन खूप म्हणजे वर्षातून मी ट्रेकला आलोय आज. एवढं भारी वाटतं ना, सांगू शकत नाही. या सह्याद्रीत येऊन, या जडदुर्गांवरती येऊन एवढं भारी वाटतं ना. आता बॅक इन सह्याद्री, आय एम बॅक इन सह्याद्री. हा दम लागतो थोडाफार, पण जर दम घेत बसलो, थांबलो उठलो तर ट्रेक तशीच राहते. जी 1 तासाची ट्रेक आहे ना ती 4 तासावरती जाते. कारण की मी अनुभवलंय. आता माझे सवंगडी आहेत ना ते थांबत उठत बसत आले, पण मी जिथं थांबलेलो मारुतीरायचं तिथं थांबलो, तिथून जो इथपर्यंत आलो तो नॉनस्टॉप आले. मला वाटतं अर्ध्या ते पाऊण तासात मी इथं पोहोचलो असून. पण एवढं भारी वाटतंय ना, एवढं भारी ना, लय भारी वाटतंय. चला तुम्ही सुद्धा ट्रेकला येत जा, निसर्गाच्या वातावरणामध्ये रमत जा. हे आयुष्य आहे ना पुन्हा पुन्हा वन्स नाहीये आपल्याला. हे बघा तू किती आलंय गडावरती. आता आपण त्या बाजूने आलेलो ना, तर तुम्हाला पुढे तटबंध दाखवले, इथे महादेवाचं मंदिर आहे. आता इकडनंच फिरत जाऊया. बघा इथे पाण्याचं टाक आहे. आता प्रथमेश ते कुठे आहेत ना ते बघूयात. म्हणजे आता अजून वरती आले असतील ते मगाशीच, पण त्यांना आता मी या साईडला ते माहीत नाही वाटतं. आता मीच जाऊन वरती बघतो कुठे आहेत कुठे नाही, कारण फोन केला तर फोन लागत नव्हता. तर बघूयात इकडे जाऊ. काय येतात हौशे गौशे नवशे, त्यांना अकला नसतात, नुसतं हल्लडबाजी हुल्लडबाजी डांगडा धिंगा. ठीक आहे, ही सुद्धा पाण्याची टाकी आहे ब्रो. बाप रे, ही बघा केवढी मोठी पाण्याची टाकी आहे. हे बघा खूप विस्तृत अशी पाण्याची टाकी ही, आणि खोल सुद्धा असेल. ही शपथ जबरदस्त यार. हे बघा हीच ती पाण्याची टाकी. मग अशी आपण इकडनं येतं आपण तिकडनं गेलो ना खाली, तेच इथं पाण्याची टाकी आहे. तिथे देखील वाड्याचा अवशेष आहे. हे वाड्याचा अवशेष आहे. इकडे तटबंदी आहे खाली. माझा आवाज तुम्हाला थोडा कमी आहे कारण की वारा चालू आहे आणि आता पूर्ण धुकं यायला सुरुवात झाली आहे. झाडावरती पूर्ण धुकं येते. बघा हे किती मोठी पाण्याची टाकी आहे. बाप रे बाप. म्हणजे आपण सप्तमातृका बघितलेला ना त्या टाईपमध्ये ही एक सिंगल पाण्याची टाकी एवढी मोठी. हे बघा इथे, आणि तिथे गणेशपट्टी आहे बघा, ती गणेशपट्टी आहे. हे वाड्याचा अवशेष आपण बघितला मगाशी वरती येऊन. हे वरती यायला प्रवेशद्वार आहे बघा, इकडनं रस्ता आहे आणि इकडं पूर्ण धुकावरती येते. एक नंबर. हे वाड्याचा अवशेष आहे, म्हणजे हा महाद्वार आहे वरचा. बघा ती तटबंदी देखील दिसते आपल्याला इथे. तटबंदी आहे आणि हे गणेशपट्टी आहे, याच्यावरती गणेशाचं मूर्ती आहे. आणि हे जो आहे ना हे वाडा आहे, वाड्याचे प्रवेशद्वार. इकडनं वरती यायला रस्ता आहे. तर आपण इकडच्या साईडने ना इकडं गाड्या लावल्या त्या साईडला, हे पूर्ण धुकं असं वरती येते. ही तटबंदी आहे ना पूर्णची तिथपर्यंत आहे. तर आणि वरती आल्यानंतर पाठच्या साईडला कसं इथं वाडा आहे आणि इथून ह्या वाड्याला जायला वरती रस्ता आहे. त्या साईडने सुद्धा वरती यायला पायऱ्या आहेत, मागच्या साईडने सुद्धा पायऱ्या आहेत. इकडनं नाहीत पायऱ्या कारण की ही पूर्ण भिंत असेल अशी या साईडची. तर इथे पायऱ्या आहेत, तिकडच्या पायऱ्या आहेत, त्या साईडला पायऱ्या, म्हणजे तिन्ही साईडला पण पायऱ्या आहेत इथे. तर मंडळी अशा पद्धतीने आपला पूर्ण ट्रेक चाललाय. गडाची पूर्ण माहिती तुम्हाला सांगितली.
आणि आता आम्ही गड उतरायला सुरुवात केली. तो ट्रेक कोणता तरी ग्रुप पण आहेत आणि आम्ही आता उतरायला सुरुवात केली. गवत बघा ना किती मस्त चालते, छान वाटते ना. चला उतरतो आणि जाताना तुम्हाला दाखवतो. आता पाणी पण भरायचं आम्हाला, बघा. तर मंडळी अशा पद्धतीने आपल्याला आपला ट्रेक कंप्लीट झाला. आता आम्ही इथे येऊन बसतो पाण्याच्या टाक्यावरती, पाणी प्यायला भरतोय बॉटलमध्ये. आता पाणी संपलं आमचं आणि पाण्याच्या टाक्या आहेत म्हणून उन्हाळ्यात हिवाळ्यात कधी पण या, तुम्हाला पाणी प्यायला भेटणार म्हणजे भेटणार. आपल्या पूर्वजांनी करून ठेवलेलं आहे आपल्यासाठी एवढं सगळं काही. तर आपण याची निगा राखली पाहिजे. आणि गडावरती आल्यावरती कृपया करून तुमच्याकडे काय ज्या खाली झालेल्या असतील बॉटल त्या फेकू नका. तुमचा काय केर कचरा असेल ना, जे काय प्लॅस्टिकच्या बॅग वगैरे असेल तुमच्या बॅगेत भरून पुन्हा रिटर्न घेऊन जा खाली. हे आपलं कर्तव्य. 4 तास लागतात, खाण्यापिण्याची सोय पण घेऊन. हा 4 तास वरती यायला लागतात, 3 ते 4 तास वरती यायला लागतात, 3 तास तरी उतरायला लागतील. आम्ही स्वतः पाणीनेच हा जेवायचं वगैरे काय घेऊन यायचं तर तुम्ही घेऊन या खाद्य, पण जे काय कचरा होईल तो परत रिटर्न घरी घेऊन जा खाली. हेच तुम्हाला एक सांगतोय मी. तर चला भेटूया आता खाली जाताना, बघूया कसा कसा प्यायचे, काय 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 प्यायचे. जरी तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, कमेंटमध्ये जय शिरवाले यायला विसरू नका. चला भेटूया अशा सुंदर नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि काळजी घ्या सगळे. जय महाराष्ट्र. फायनली आम्ही 1.5 तासाने खाली आलोय, उतरलो इथं आता शेतामध्ये. इथं पोचलो. ते बघा तिकडे पाठीमागे आहे तो माणिकगड. आणि आता जाऊयात, म्हणजे आपण तिकडनं कुठून तरी गेलेलो मगाशी, वाट चुकलेली आमची. तर आता उतरलो इथून, काय 10 मिनटावरती गाडी लावलेली आहे. ते जायचं, गाडीत बसायचं आणि सरळ निघायचं, कारण की लई भूक लागली. आता वाजले आहे 4:30. सकाळी 8 वाजता घरातून निघलेलो, नाही 7 वाजता. आणि इथं पोचलो आम्ही 8:30ला. 8:30 पावणे 9ला ट्रेक चालू केली आणि आता संपली आहे ट्रेक. आता जाऊ पहिले जेवायला तुटून पडायचं. तर चला भेटूया अशा नंतर नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि काळजी घ्यायचं. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आणि कमेंटमध्ये जय शिवराय या. चला म्हणजे बाय बाय, भेटूया सुंदर नवीन व्हिडिओमध्ये. भारी वाटते एकंदरीत, ट्रेक खूप मस्त झाले. सह्याद्रीच्या वातावरणामध्ये आले ना, सगळं भारी वाटतं.